फार्मात शेतीतलं एक पाकिट घेऊन येणार खाल्लंच नाही आमच्या जिंदगी गेली पण कधी वाळू तर भरपूर मशरूम येतात पण ती जरा ना प्राण्यांनी बनवलेलं मशरूम असतं त्यात रोड कुठून जातो बरं कोंडा झाला डोक्यात की तर श्याम कोंडाकडे यायचं फॉरेनर दिसतोय बाई. राधे राधे. मशरूमचे 2 प्रकार आहेत, KCL 300. मग ते कडवळ काय तो खातो काय? पागाला बेटा हिंमत लागती बोले कुत्र्यांचं काम नाही. वेलकम टू न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. सो आता ना चालले आपण साहेब फार्मात तिथं बहुतेक आपल्याला कळलंय की तिथं मशरूमचे शेती केली जाते. सो आपण त्या शेतीतलं एक पाकिट घेऊन येणार आहे आणि बघणार आहे, टेस्ट करणार की घरी कसं लागतं ते मशरूम खायला. आणि फर्स्ट टाइम खाणार आहे आपण, काय कधी खाल्लं नाही आमच्या जिंदगी गेली पण कधी खाल्लं नाही मशरूम. आणि आपल्या वाळूत तर भरपूर मशरूम येतात पण ती जरा ना प्राण्यांनी बनवलेलं मशरूम असतं त्यात विषय जरा वेगळा आहे. आणि हे जरा ना हे आपलं कसं खत वगैरे मिक्स करून ना बनवलेलं आहे. सो आपण बघूया नक्की काय विषय आहे ते मशरूमचा, आणि पहिल्यांदाच खातोय आणि बघूया तिथली जरा शेती वगैरे काय आहे. हे रोड कुठून जातो बरं? दिस इज श्याम कोंडा. कोंडा झाला डोक्यात की तर श्याम कोंडाकडे यायचं. आणि सरळ जातो ते मशरूम कंपनी बहुतेक तिथं जातो हा रोड समोर. आणि तिथं शेजारी ना भाई श्रीकृष्ण भक्त पण आहेत तिथं काय रे नाव? हा भक्ती वेदांत गुरुकुल एकदम क्रेझी साई फार्म रिसॉर्ट. चलो. फॉरेनर दिसतोय बाई. इथंच कुठंतरी आहे ना मशरूम शोधत पूर्ण ना साई फार्मला गोल येडा घातलाय तेव्हा ना इथं आलोय बहुतेक. इथं भेटतंय बहुतेक मशरूम इथं. चला बघूया. आणि इथं मशरूम शोधायला इथं आलेलो आहे. इथं ठाकूर म्हणून आहेत, त्यांच्याकडे मशरूम आहेत. आणि हे बघा इथं पहिलं वाळलेलं मशरूम. चला बघूया. मशरूम तोडतात तोपर्यंत ना आपण श्रीकृष्णाच्या गाईचं बैल बहुतेक दर्शन घेऊया. ये बघा. चलो. राधे राधे. राधे राधे. राधे राधे. गाय भाई बाहेर गाय काय म्हणा. मशरूमचे 2 प्रकार आहेत, सो त्यातला हा दुसरा प्रकार आहे. गाय आत ना मशरूम जरा वेगळंच दिसतंय. कसले आहे बघ ना, मऊ मऊ आहे, लय मऊ मऊ आहे, गिलगिलीत. कसलं जबरदस्त आहे. तसंच असं बहुतेक. हे कार्ड याच्यावर सगळं लिहिलेलं आहे. एनर्जी KCL 355, ड्राय वेट बेसिक 100 ग्रॅम, प्रोटीन 19.23, कार्बोहायड्रेट 23.40, टोटल फॅट 2.70, डायट्री फायबर 48.60, गुड फॉर हार्ट, डिलाइट ऑफ डायबिटीज, एंटी हायपरटेन्सिव्ह, विटॅमिन B कॉम्प्लेक्स, विटॅमिन C and D, कॉपर, कार्डिओ प्रोटेक्टिव्ह, कॅल्शियम, अँटी कॅन्सरला पण उपयोगी, फार्म फ्रेशर ऑक्स्टर मशरूम्स. स्वयंपाकमध्ये भेटतं हे ठाकूर. हे बघा एवढे सगळं मटेरियल. 5 दिवस लाईफ आहे या मशरूमचे, फक्त 5 दिवस. तुम्ही पण घेतलं तरी ना फक्त जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, कारण की फक्त याची लाईफ 5 दिवसापुरतीचे. 5 दिवसानंतर हे खराब होऊन जातं. जे लवकर करायचे तेवढंच घेऊन या. काही जोमाच्या घोट्यावर आलोय. गाया बिया वगैरे सोडतोय तो. ती गाय कोणतरी मारते, ती माझ्या माग लाग पळत होती रे. ती माझ्या माग पळालेली बघ आईच्या गावात. का गाय ना आपल्याला मारते, खतरनाक मारते बाई गाय. हा ती दुसरी कोणती येते मारत होते बघ, ही आहे का? रुक रे तू, मेरे को मार रही थी तू. हा लाज बीट टाकन बाबा.
खतरनाक गाय आहे बाई. लादबीत मारले ना काम 25 करून टाकेन हे आपलं. हे गायचं आणि माझं भाई काय दुश्मनी आहे बरं काय कळत नाही. ते गाय ना एवढी भयंकर मार आहे बघते ना माझ्या मागू पळालेली होत्या वावरात. लय जबरदस्त फुसफुस करत होते बाईला आवाज देते अरे बाई गाय धर पण ते काय थांबानाच भाई एवढी भयंकर गाय माग पळत होती. लय खतरनाक गाय आहे पण रावते. भयंकर विषय. मेरी क्या पता जाने पता नहीं कि इसकी मेरी क्या दुश्मनी है. हे बघा हो मी कसा गाय ढकलतोय. गाय पाणी पाजायला सोडलेले आहेत. अरे पाणी पी रे तू पाणी पी. तिला खाली पिऊशी वाटत नाही पाणी. ही बघा गाय ही नाही इकडे गाय ही गाय ही पण पाणी पिते. ह्या गायला कोणता चारा आणि ह्या गायला कोणता चारा असतो. त्या गायला हवंय त्याला गवताचा चारा असतो आणि ह्या गायला तिला आपला ज्वारीचा चारा असतो. आणि ह्याला दुसरं काय खाद्य ह्याला तिला खाद्य होईल तिला ज्वारीची भाकरी एक आहे. हा तिला बाजरीची भाकरी. अय भाई मग ते कडवळ काय तो खातो काय. तिला खाली पाणी नको वाटते. भाई खतरनाक है ओ भाई मारेगी क्या तो मेरे को. ए ती माग अंगाव इथेला का तिला ह्याच्यातच पाणी प्यायचं. का बरं ते मान नाही जायची तर. हा ना म्हणून ती खाली पाजते. ओय चका माग लागते का काय धरकीला का ते रागवते रे गाय. भयंकर भाई अंगाव इथे ते लांबच बर रे बाबा. पळत ये माग. पाणी पिली. अरे ही मारकी का ती मारकी होती मग. दोन्ही मारती गाय पण मला नाही मारत आम्हाला नाही मारत ते नवीन. नवीन म्हणजे हा कसली पळत लगेच मागला का ते दाव अडकलं त्या बाजलीत म्हणून वाचले. त्या काट्यातच पळवलं असतं काहीच नाही इकडे पळलेलं होतं ते काट्या समोर बघू शकता. कार्यक्रमच केला असता पाहिजे त्या काट्याने. ऊन नाही का लागत करणे. नाही मला नाही ऊन लागत. बाळा मी उन्हात पण फिरतो मानो कुणात करू. बघा हे मारेगी तू मेरे को मारेगी मारेगी तू. हे बघा ही काय आपल्याला मारा येणार आहे. यार खरंच मारते राव. उसके पीछे मैं खड़ा हूँ. चल चल. डर गई क्या रे तू डर गई. डर गई यार खरंच मारते. मस्करीचा विषय नाही. चेष्टा नाही काय चेष्टा नाही चालली खरंच मारती काय. टोक टोक आजा टोक टोक. मार दे मार दे मार दे. खरंच मारते राव ते. लिटरली या दोन गाय पाणी पाजायचे राहिलेले आहेत. गायचे बघा काय तिकडे धर तिकडे धर तिकडे धर. अरे मारते का ती क्रेझी मारते गाई. अरे याच गायने मला ना तेव्हा ह्याच्यात पावलेलं ना मातीत भयंकर गाय बाई. आपण आणली कॅम्पा दिस इज चंपा. यो हे बघा कसले इशारा करतो काय मिनी ब्लॉग आहे वया. येस. लॅपटॉपची जय हिंद जय भारत करून चालू कर की आता. ही लाईट बघा भाई क्रेझीच लागते इथं लाईट. हे बघा ओय भयंकर RGB इकडे भारी ती दिसत नाही. हा ती पण ह्या साईडने ना ती बंद ठेवली म्हणतो. तू तर घामघुमत झालाय भाई. आपण ना पहिले थंड थंड कॅम्प आणतो मग आपण भेटूया चंपाला. आपला ब्लॉग बघा क्रेझी. लवकरच आपण ना ह्या ठिकाणी परत विजिट देणार आहे. ह्या ठिकाणी म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. अशा ठिकाणी की तुम्हाला आत्ता सांगणार नाही आपण पण असं तुम्हाला प्लॅनिंगचा एक भाग सांगून देतो की परत तिथं भरपूर असं डोंगर वगैरे किल्ला असणार आहे. सो क्रेझी धबधबे वगैरे भरपूर ठिकाणी असं तसं व्ह्यू राहणार आहे बघा. क्रेझी व्ह्यू ॲडव्हेंचर राहणार आहे. वाघाला भेटा हिंमत लागती. कोल्या कुत्र्यांचं काम नाही. आजी दुपारी आपण मशरूम आणलेलं ना ते बघू शकता एकदम बेलबेलेत झालेले. सो आपण याची टेस्ट घेणार आहे नक्की कसं लागते ते. हे बघा जबरदस्त मशरूम आहे. तू टेस्ट करून बघूया.
ना. बाहेर लागते टाकता जस्ट लाईट गेलती आणि मम्मी बघा मांडे बिंडे घालून बसलेला आहे. सो त्याच्या आता ना हा शर्ट दिसतोय. सो आता लाईट पण गेलते ना, आता त्याची परत लाईव्ह स्ट्रीम चालू होणार आहे. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.